ही गेली 2-3 दिवस झाले शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या उपनेत्या श्रीमती सुषमाताई अंधारे यांनी जाणीवपूर्वक ललित पाटील ड्रग केसमध्ये गेल्या 2 दिवसापासून माझा संदर्भ त्या ठिकाणी जोडला आणि नाहक माझ्यावरती त्यांनी या ठिकाणी आरोप केले। आपल्याला सगळ्यांना त्याची कल्पना आहे। त्यांना मी सुरुवातीच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना आवाहन केलं की तुम्ही 24 तासाच्या आत तुमचं विधान मागे घ्या। त्याच्यावरती त्यांनी परत काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की विधान मागे घ्यायचा प्रश्नच नाही, मी ते विधान मागे घेणार नाही, मी ठाम आहे। त्यानंतर मी त्यांना काल आपल्यासमोरच सांगितलं की काल 12:15 12:30 दुपारच्या दरम्यान मी त्यांना माझ्या कायदेशीर सल्लागारांच्या मार्फत कायदेशीर नोटीस सुद्धा या ठिकाणी रवाना केलेली आहे। त्यानंतर सुद्धा श्रीमती अंधारे यांनी नागपूरला घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ललित पाटील ड्रग केस, ससूनमधनं ललित पाटील झालेला फरार हे विषय सोडून राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या काही वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांच्या आधारे त्याच्यामध्ये त्यांनी भाष्य केलं। म्हणजे ज्या प्रकरणाशी त्यांनी माझं नाव जोडलं की या केसमध्ये मी इन्व्हॉल्व आहे, ललित पाटीलच्या ड्रग्ज केसमध्ये शंभूराजांची नार्को टेस्ट करा, या सगळ्या गोष्टी त्या ज्या बोलल्या तो विषय सोडून आता त्यांनी वर्तमानपत्रात ज्या बातम्या आल्या होत्या त्या बातम्यांच्या आधारे अधिकाऱ्यांच्या कुठं बदल्या केल्या, काय केल्या, आणि ही एक वर्तमानपत्रात आलेली बातमी त्या पुरावा म्हणून समोर दाखवत होत्या। मला आपल्या माध्यमातून राज्यातल्या जनतेसमोर जो कागद श्रीमती अंधारे काल माध्यमांच्या समोर दाखवत होत्या ती एका वर्तमानपत्रात आलेली बातमी आदल्या दिवशीची होती। त्या विषयाची लक्षवेधी दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये चर्चेला आली। या विभागाचा मंत्री म्हणून त्या चर्चेला मी विस्तृत उत्तर दिलं। दोन्ही काही अधिकाऱ्यांची नावं नमूद केली आणि त्या अधिकाऱ्यांच्या बद्दल काही आक्षेप नोंदवले। त्यावेळी मी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे की या संदर्भात सन्मान्य सदस्यांनी ज्या अधिकाऱ्यांची उत्पादन शुल्क विभागातल्या नावं घेतलेली आहेत त्यांना स्वतंत्र त्यांची चौकशी माझ्याकडे स्वतः केली जाईल। त्याप्रमाणे मी त्या बाबतीतली सुनावणीची प्रक्रिया सुरू केलेली आहे। त्यातल्या अधिकाऱ्यांनी लेखी म्हणणं आणि त्यांना काय सपोर्टिंग कागदपत्र जोडायचे आहेत त्याच्यासाठी वेळ मागितलेली आहे। त्यांना थोडासा कालावधी मी दिलेला आहे। त्यांची सुनावणीची प्रक्रिया मंत्री स्तरावरती या ठिकाणी सुरू आहे। परंतु या बाबतीत श्रीमती अंधारे यांनी ज्या वर्तमानपत्रातल्या बातमीचा आणि काही सन्मान्य सदस्यांनी वर्तमानपत्रात कोट केलेल्या वक्तव्याचा जो उल्लेख केलेला आहे ही संपूर्ण प्रक्रिया ही विधान परिषदेच्या एका लक्षवेधी संदर्भातली होती आणि पुढच्या अधिवेशनापूर्वी जे विधान परिषदेमध्ये लक्षवेधीमध्ये मी सभागृहामध्ये आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाच्या बाबतीत मी काय कार्यवाही केली या बाबतीतलं माझं सविस्तर म्हणणं येणाऱ्या अधिवेशनापूर्वी माननीय विधान परिषद सभापती आणि उपसभापती महोदयांकडे मी देणार आहे। हा विधान परिषदेतल्या कामकाजाचा भाग आहे। तरी सुद्धा याचा एका वर्तमानपत्रातल्या बातमीचा उल्लेख श्रीमती अंधारेताई यांनी केलेला आहे। त्या बाबतीतली विधान परिषदेतल्या चर्चेची आणि मी दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेची माहिती येणाऱ्या अधिवेशनापूर्वी मी माननीय विधान परिषद सभापती माननीय उपसभापती महोदया यांच्याकडे देणार आहे। श्रीमती अंधारे या आता माझा संदर्भ ललित पाटील केसशी ज्या अर्थाने त्यांनी जोडला होता तिकडून तो डायव्हर्ट दुसऱ्या बदल्यांच्या प्रकरणाकडे करण्याचा प्रयत्न करतायत। माझी त्यांना अजून सुद्धा माझं त्यांना सांगणं आहे, माझं त्यांना आव्हान आहे की ललित पाटील केसमध्ये तीळ मात्रही माझा कसलाही संबंध नाही। मी त्या व्यक्तीला पाहिलेलं नाही, मी त्या व्यक्तीला ओळखत नाही आणि म्हणून माझी जी प्रतिमा त्यांच्या वक्तव्यामुळं गेले 2 दिवसातल्या त्यांच्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये येणाऱ्या वक्तव्यामुळं जी मलिन झालेली आहे त्याची जी काल कायदेशीर पहिली नोटीस मी दिलेली आहे ती प्रक्रिया जलद पुढे नेण्याचं काम या बाबतीत माझ्याकडनं केलं जाणार आहे। प्रश्न उत्तर होऊ देत, मग नंतर हिंदीत घेऊ आपण। आरोप केला आपल्यावरती की ललित पाटील प्रकरणात आपला सहभाग आहे। आपण वारंवार त्यांना सांगताय की पुरावे द्या, पण ते पुरावे न देता कुठेतरी वेगळ्याच मार्गाला प्रकरण नेत आहेत। जाणीवपूर्वक विरोधक म्हणून चिकलफेक करण्याचा प्रकार आहे। नाही, आता हे याच्यावरनं सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट झालेलं आहे। आपण सुद्धा माध्यमांनी जर थोडंसं त्याच्यावरती शोधपत्रिकारित्यासारखं जर पाहिलं तर श्रीमती अंधारेताईंनी पहिल्यांदा काही मंत्र्यांचं नाव घेतलं, नंतर आमचे दुसऱ्या एका सहकारी मान्य मंत्री महोदयांचं नाव घेतलं आणि 2 दिवसापूर्वी त्यांनी माझं नाव घेतलं। म्हणजे जर
या संपूर्ण प्रकरणाची त्यांच्याकडे त्या म्हणतात तशी सगळी विस्तृत माहिती होती, तर पहिल्याच वेळी बोलताना त्याने अमुक 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 असे सगळ्यांची नावं एकत्र घेऊन कोणाचा काय संबंध आहे हे सांगायला पाहिजे होतं. त्या हवेत तीर मारण्याचा प्रयत्न करतायत. माझं आजही म्हणणं आहे, मी कालही सांगितलेलं आहे, केवळ श्रीमती सुषमाताई अंधारे म्हणतायत म्हणून नाही, परंतु माझी बाजू ही सत्याची आहे. या प्रकरणाशी माझा तीळमात्रही संबंध नाही. कुठल्याही कसल्याही जगाच्या पाठीवर असणाऱ्या कुठल्याही यंत्रणेमार्फत या ललित पाटील केसमध्ये जर माझा संबंध असला तर त्याच्या चौकशीला सामोरं जाण्याची माझी 1001 वेळा तयारी आहे. पण सर, तुमचे सहकारी मंत्री जे नाशिकचे पालकमंत्री आहेत त्यांच्यावरती संजय राऊत आरोप करतायत की त्यांची चौकशी करा आणि यातनं किती खोके तुम्हाला मिळाले. त्यासोबतच त्यांनी गृहमंत्र्यालय चौकशीचं आवाहन केलं. आज जो मोर्चा नाशिकमध्ये पार पडला विरोधी पदार्थाविरोधात, त्याचं नेतृत्व देखील संजय राऊत करताना बघायला मिळाले. ठीक आहे, मी कालही बोललो, प्रत्येक राजकीय पक्षाला, प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांना त्यांच्या विषयानुसार मोर्चे काढण्याची आणि आंदोलनं करण्याची लोकशाहीमध्ये मुभा आहे. आता त्यांनी मोर्चा आज काढलाय, त्यांच्या मोर्चाचं ते निवेदन स्थानिक प्रशासनाकडे देतील. स्थानिक प्रशासन ती निवेदन राज्य सरकारकडे पाठवतील आणि राज्य सरकार त्याच्यावरती योग्य निर्णय घेईल. परंतु मी एवढंच सांगेन आपल्याला की मी जसं दाव्यानं सांगतोय तसंच आमचे सहकारी मंत्री माननीय दादा भुसे साहेबांनी सुद्धा हे यापूर्वी अनेक वेळा स्पष्ट केलेलं आहे की ललित पाटील प्रकरणाशी त्यांचा देखील काहीही संबंध नाही. ते सुद्धा म्हणतायत की कुठल्याही कसल्याही चौकशीला सामोरं जाण्याची त्यांची तयारी आहे. माझ्या माहितीनुसार आमचे सहकारी मंत्री माननीय दादा भुसे साहेबांनी सुद्धा त्यांना माझ्याप्रमाणेच एक कायदेशीर नोटीस दिली असावी असं माझं मत आहे. जरांगे पाटील म्हणताय आत्महत्या कालची आत्महत्या. हा विषय संपला. नाही एक प्रश्न आहे. हा एकदा विषय संपला. आता पत्रकार परिषद घेतली, यामध्ये ललित पाटील हे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष होते. या संदर्भात आपण काय बोलतो? हे बरोबर सत्य आहे, कारण माननीय फडणवीस साहेबांची पत्रकार परिषद मी सुद्धा पाहिली. 2020 साली पहिल्यांदा श्री ललित पाटील यांना अटक झाली आणि माननीय फडणवीस साहेब जे आता म्हणाले की त्यावेळी ते नाशिकच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष का जिल्हाध्यक्ष होते. त्या पदावरती असताना माननीय फडणवीस साहेबांनी हे देखील स्पष्ट केलं की 14 दिवसाची रिमांड ही त्यांना मागितली होती, परंतु 14 दिवसाच्या रिमांड न्यायालयानं दिल्यानंतर सुद्धा एक दिवस सुद्धा त्यांचं इंटरोगेशन म्हणजे त्यांची चौकशी त्यावेळच्या पोलीस अधिकाऱ्यांनी केली नाही. 14चे 14 दिवस ललित पाटील हे रुग्णालयामध्ये होते, म्हणजे त्यांना एक शब्दानं सुद्धा चौकशी पोलिसांना करता आली नाही. त्यामुळं माननीय फडणवीस साहेब मगाशी देखील म्हणाले की मग आता कोणाची नार्को टेस्ट केली पाहिजे. याच्यावरनं आपण सुद्धा माध्यमांनी हे थोडंसं समजून घेतलं पाहिजे की या प्रकरणाची सुरुवात ही 2020 पासून झालेली आहे. 2020ला कोण मुख्यमंत्री होतं, कोणाच्या पक्षाचे मुख्यमंत्री होते, कोणाच्या पक्षाचे गृहमंत्री होते, या सगळ्या गोष्टीची माननीय फडणवीस साहेब जसं म्हणाले की योग्य वेळी त्याची माहिती समोर आणली जाईल. त्यामुळे माननीय फडणवीस साहेब हे आमचे मंत्रिमंडळाचे नेते आहेत, माननीय उपमुख्यमंत्री आहेत. या बाबतीत हा प्रश्न त्यांच्या विभागाशी निगडीत आहे. त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि गृहमंत्री महोदय फडणवीस साहेब याच्यावर निश्चितपणानं योग्य वेळी विस्तृतपणानं माहिती माध्यमांपुढे देतील. मंत्रिमंडळात देखील काल याविषयी काही चर्चा झाली होती. अशाही काही बातम्या चालल्या आहेत की तिथं हा विषय निघाल्यानंतर सर्व मंत्र्यांनीच त्यावरती बोलणं टाळलं. मंत्रिमंडळामध्ये ज्या चर्चा झाल्या त्याची विस्तृत माहिती माध्यमांना, माहिती अधिकाऱ्यांच्याकडनं, माहिती कार्यालयाकडनं प्रस्तुत केलेली आहे. त्या बातम्यांची प्रेस नोट देखील आलेली आहे. या व्यतिरिक्त इतर कुठल्याही विषयावरती जी अधिकृत माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडनं, उपमुख्यमंत्री कार्यालयाकडनं, मंत्रिमंडळ बैठकीतल्या निर्णयांची आलेल्या या व्यतिरिक्त इतर कुठलीही चर्चा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेली नाही. फडणवीसांनी जे म्हटलेलं आहे त्या अनुषंगाने ललित पाटील यांचे थेट संबंध ठाकरेंशी असं वाटतं. ज्या पक्षाचा तो त्यावेळी शहराध्यक्ष होता, साहजिकच त्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रमुखांशी संबंध प्रत्यक्ष अप्रत्यक्ष येतो. त्यामुळं माननीय फडणवीस साहेब म्हणतात तसं ज्या पक्षाचा तो पदाधिकारी आहे त्याचे संबंध कुठं ना कुठेतरी पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बरोबर येतच असतात. या केसमध्ये अंधारे यांनी जे आरोप लावला पण त्यांनी काही पुरावे दिले नाही, तर पुढचा आपलं स्टेप काय? लिगल प्रोसिडिंगसाठी जाणार आहे, डिफेमेशन केलेलं आहे. मी ऑलरेडी अगोदरच काल 12:15 12:30 वाजेच्या दरम्यान दुपारी मी कायदेशीर नोटीस रवाना केलेली आहे. मला एक हेही आपल्याला नम्रपणानं सांगायचं आहे की काल रात्रीपासून
आज माझ्या म्हणजे संपूर्ण राज्यामध्येच ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे अर्ज भरायची 5 वाजेपर्यंतची मुदत आहे. तरी सुद्धा शेकडो माझ्या समर्थकांनी कार्यकर्त्यांनी जिल्ह्याभरातनं मला फोन करून विचारलं की नाहक गेली 2 दिवस झाले श्रीमती अंधारे तुमची बदनामी करतायत. याच्यामध्ये प्रचंड प्रक्षोभ हा जिल्ह्यामधल्या आमच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आहे. त्यामुळं मी आता तातडीनं आज माझे सगळे कार्यक्रम पुढे ढकलून मी सातारा जिल्ह्याकडे जात आहे. मी आमच्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण शेवटी नेत्यावर ज्यांचा विश्वास असतो, नेत्यावर ज्यांचं प्रेम असतं, या कार्यकर्त्यांना अशी नाहक कुणी दोषी नसताना जर त्यांची अशी बदनामी कोण करत असेल तर ते सहन होत नाही. मी माझ्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु या बाबतीत मी त्यांना एकच सांगणार आहे की कायदेशीर लढाई आपण लढूया. कायद्यानं जे आपल्याला प्रोटेक्शन दिलेलं आहे त्या कायद्याचा आधार घेऊन त्यांना आपण नोटीस बजावलेली आहे. पुढची कारवाई काय करायची या बाबतीत माझ्या कायदे सल्लागारांच्या बरोबर आजच गेल्या मी चर्चा करणार आहे. पाटील यांचं इंट्रोगेशन केलं जावं का अशी तुमची मागणी आहे? पाटील यांचं इंट्रोगेशन केलं जावं का अशी तुमची मागणी आहे? ललित पाटील नाही, ललित पाटील आता ऑलरेडी पोलीस कस्टडीमध्ये आहे. त्यामुळं पोलीस कस्टडीचा भागच असतो की तपासी अधिकारी हा त्या आरोपीची सर्व बाजूनं चौकशी करतो आणि त्या संपूर्ण प्रकरणाच्या खोलवर जाण्याचा प्रयत्न करतो. ज्या कालावधीसाठी पोलीस कस्टडी दिलेली आहे त्या कालावधीत जर इंटरोगेशन म्हणजे चौकशी पूर्ण झाली नाही तर त्यावेळचा तिथला तपासी अधिकारी हा माननीय न्यायालयाला विनंती करतो की आम्हाला तपासासाठी अजून वेळ वाढवून हवा आहे. आणि मग जर माननीय न्यायालयानं पोलीस कस्टडीची वेळ वाढवून दिली तर त्या वाढीव वेळेमध्ये सुद्धा सखोल त्या गुन्ह्याच्या खोलवर जाण्याचा प्रयत्न हे आमचे पोलीस अधिकारी करत असतात. त्याप्रमाणे या गुन्ह्यामध्ये सुद्धा जो संशयित आरोपी ताब्यात घेतलेला आहे त्याची सखोल चौकशी पोलीस विभाग करेल. सुषमा अंधारेंना धमक्या येत असल्याचं ट्विट आता सुप्रिया सुळे यांनी केलंय. सुषमा अंधारेंना धमक्या येत आहे म्हणून. माननीय सुषमाताई अंधारेंना जर धमक्या येत असतील तर कुठून धमक्या आल्या, लिखित आल्या का, दूरध्वनीवरनं आल्या का, भ्रमणध्वनीवर आल्या का, समक्ष येऊन कुणी दिल्या, याची तक्रार श्रीमती अंधारेताईंनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे द्यावी. स्थानिक पोलीस अधिकारी त्याची सहनिशा करतील आणि निश्चितपणे योग्य दखल स्थानिक पोलीस अधिकारी त्यांच्या तक्रारीची घेतील. ओके. वारंवार जे आरोप होत आहेत राजकीय पातळीमुळे ठरवले कारण खालच्या पातळीवर आरोप केले नाही, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. आम्ही सुद्धा गेली 35 वर्ष 30 वर्ष राजकारणामध्ये आहे. 1986 सालापासून मी वयाच्या 19व्या वर्षापासून सामाजिक जीव कार्यामध्ये काम करतोय. राजकीय मतभेद जरूर असावेत, पक्षीय मतभेद जरूर असावेत, वैचारिक मतभेद जरूर असावेत, परंतु टीका करताना त्याला काहीतरी पातळी असली पाहिजे. खालच्या पातळीवर जाऊन टीका करायची, एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व बदनाम करायचं, त्याचं संपूर्ण आयुष्यामधनं त्याला उठवण्याचा प्रयत्न करायचा, अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप यापूर्वी राजकारणामध्ये झालेले आम्ही कधी पाहिलेले नाहीत. परंतु आता जे आपण बघतोय ते आरोप जे लोक करतात त्यांनी थोडंसं या सगळ्या गोष्टीचं तारतम्य पाळलं पाहिजे. राजकारणामध्ये सुद्धा काही डेकोरम आहे. आपण एकमेकाचे काही शत्रू नसतो, आपण एकमेकाचे वैरी नसतो. आपले राजकीय विचार वेगळे असतात, पक्षीय विचार वेगळे असतात. त्या विचाराला अनुसरून जरूर टीका एकमेकांवर केली पाहिजे, पण अशा पद्धतीचं पातळी सोडून टीका कुणीही करू नये एवढंच माझं मत आहे. तर दुसरीकडे पुण्यात मीरा बोरवणकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामध्ये ते असे म्हणतायत की नीलम गोरे आणि मिलिंद नार्वेकर यांनी पुणे शहरात कुठेतरी दंगल घडवण्यासंदर्भातला एक प्रयत्न केला होता, असं गौप्यस्फोट त्यांनी केलेला आहे. कसं पाहता त्यांच्या या आरोपांकडे? मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की ही घटना श्रीमती बोरवणकर ह्या निवृत्त झाल्यानंतर सुद्धा 7-8 वर्षांना देत आहेत, सांगतायत. म्हणजे ज्यावेळी त्यांना हे वाटलं होतं त्याच वेळी जर त्यांनी हे माध्यमांपुढे सांगितलं असतं किंवा त्यांच्याकडे ते अधिकार होते, त्या आयुक्त होत्या पुण्याच्या पोलीस आयुक्त, त्यांच्या अधिकाराचा वापर करून जर त्यांनी त्याच वेळी काही त्याच्यावर पुढची कार्यवाही केली असती तर त्यातनं सत्य बाहेर आलं असतं. आता इन्सिडन्स किती वर्षापूर्वी घडला, आता त्याच्या बाबतीत कुणीतरी 2 जबाबदार व्यक्तींचं नाव घ्यायचं आणि असं वक्तव्य करायचं, त्यावेळी स्थिती योग्य भूमिका त्यांच्या हातात अधिकार होते, त्यांनी जर घेतलं असतं तर त्याच वेळी त्यातनं सत्य बाहेर आलं असतं. आता इतक्या उशिरा त्याच्यावरती भाष्य करणं मला उचित वाटत नाही. वारंवार ते असे आरोप करतात. त्यांनी अजित पवारांनी देखील आरोप केले होते आणि आता या तेच लागू होते ना, त्यांची चौकशी किंवा काय असं तेच लागू होते. बघा, अधिकारी त्या पोस्टवर असताना, त्या पदावर असताना सेवेमध्ये असेपर्यंत कधी बोलत नाहीत आणि सेवा समाप्त झाली, सेवेतनं निवृत्त झाले तर मग नंतर बोलतात. त्यामुळे माझं आजही म्हणणं आहे, एक
सामान्य व्यक्ती म्हणून सत्सग विवेक बुद्धीला स्मरून ज्या ज्या अधिकाऱ्यांना अधिकार पदावर असताना सुद्धा असे काही आक्षेपार्ह बाबी आढळल्या तर त्यांनी त्या त्यावेळीच त्या पॉइंट आउट केल्या पाहिजेत. म्हणजे त्याच त्यावेळी त्या गोष्टीचा खुलासा होत जाईल, त्याच त्या गोष्टीचं सत्य बाहेर येत जाईल. सर, फडणवीस असं म्हणाले की कंत्राटी भरतीला मान्यताही उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या आशीर्वादाने दिली, काय म्हणतात? अगदी बरोबर आहे. माननीय फडणवीस साहेब म्हणाले ते त्यांचं म्हणणं एकदम रास्त आहे. कंत्राटी पद्धतीनं सर्वच शासकीय विभागांमध्ये भरती करण्याचा निर्णय हा माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाच घेतलेला होता. त्यामुळे माननीय फडणवीस साहेबांच्या मताशी मी 100% सहमत आहे. सर, शिवसेनेचे काल तुमचे आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रालयात जो सामान्य प्रशासन विभागाने निर्णय घेतलेला आहे की कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांच्याच गाड्याला समोरच्या गेटने प्रवेश आणि गार्डन गेटने इतर सचिव आणि आमदारांच्या गाड्यांना प्रवेश, मात्र संजय शिरसाट यांनी समोरच्या गेटने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. कुठेतरी पोलिसांची हुज्जत घातलेली आहे. कसं बघता, जर शिंदेच्या शिवसेनेचेच आमदार नियमावली ची पायमल्ली करत आहेत? नाही, या बाबतीत कदाचित मान्य आमदार शिरसाट साहेबांना नवीन झालेल्या नियमावलीची माहिती नसेल, कारण हा रिसेंटली आता ह्या 8-10 दिवसामध्ये घेतलेला निर्णय आहे. आम्ही सुद्धा मंत्री बघतोय की आम्हाला आमची एकट्याचीच गाडी आत सोडतात, आमच्या बरोबर असणाऱ्या इतर स्वीय सहाय्यकांच्या किंवा पोलिसांच्या गाड्या सुद्धा आतमध्ये सोडत नाहीत. मंत्रालय परिसराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा सामान्य प्रशासन आणि गृह विभागाने घेतलेला निर्णय आहे. कदाचित आमदार मान्य शिरसाट साहेबांना हा अवगत नसेल, त्यामुळे अनावधानानं त्यांच्याकडनं ते घडलं असेल. सर, जरांगे पाटलांचा असा आरोप आहे का ज्या आत्महत्या आरक्षणासाठी होतात त्याला जबाबदार सरकार आहे? नाही, माननीय जरांगे पाटील साहेब काय म्हणालेत ही मी ऐकलं नाही, परंतु राज्य सरकारला जबाबदार धरणं योग्य नाही. राज्य सरकार याच्या बाबतीत सकारात्मक पावलं टाकतं आहे. आपण सगळ्यांनी पाहिलं, राज्य सरकारनं जे रिव्ह्यू पिटिशन नाकारलं गेलं मराठा आरक्षणाचं, त्याच्या वरचं क्युरेटिव्ह पिटिशन आपण फाईल केलेलं आहे. रिव्ह्यू पिटिशनमध्ये ज्या गोष्टी राहिल्या होत्या मांडायच्या त्या मांडलेल्या आहेत. याही पुढे जाऊन माननीय जस्टिस शिंदे साहेबांची समिती नेमलेली आहे. ती शिंदे साहेबांच्या समितीचं काम वॉर फुटिंगवरती, युद्ध पातळीवरती सुरू आहे. आणि राज्य सरकारची भूमिका हीच आहे की कायम स्वरूपी टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला मिळालं पाहिजे. क्षणिक आरक्षण द्यायचा निर्णय घेतला तात्पुरता कोणाच्या तरी समाधानासाठी, आणि तो जर पुढच्या न्यायालयामध्ये टिकला नाही तर मराठा समाजाचं नुकसान त्यातनं होऊ नये म्हणून आत्ताचा निर्णय घेताना हा कॉन्क्रीट निर्णय आणि कायमस्वरूपी मराठा समाजाला आरक्षण, इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता ही या सरकारची भूमिका आहे. सरकार प्रामाणिकपणे त्याच्यासाठी काम करतंय. आणि आजच बघा, माननीय जरांगे पाटील साहेबांनी पण सांगितलं की मराठी बांधवांनी कुणी टोकाचं पाऊल उचलू नका, राज्य सरकार त्याच्यावरती काम आम्ही करतोय. त्यामुळे माझी सुद्धा राज्यातल्या सर्व माझ्या मराठी बांधवांना, भगिनींना नम्र विनंती आहे सरकारच्या वतीनं की टोकाची भूमिका कुणीही घेऊ नका. राज्य सरकार या बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीनं युद्ध पातळीवर काम करत आहे. जरांगे पाटलांनी अल्टिमेट देखील दिलेला आहे. 24 ऑक्टोबर किंवा 30 ऑक्टोबर पर्यंत मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सर्व जे काही महत्वाची कागदपत्र आहेत ती सादर करण्यास सांगितलेले आहे. त्याचबरोबर यासाठी विशेष अधिवेशन बोलवून सरकारने निर्णय घ्यावा असं देखील ते म्हणत आहेत. कसं पाहता? माननीय जरांगे पाटील साहेबांनी वेळोवेळी त्यांची भूमिका सरकारच्या प्रतिनिधींच्या जवळ व्यक्त केलेली आहे. हे आंदोलन सुरू होण्यापूर्वी पहिलं अंजनगाव सराटीचं, आंतरवाली सराटीचं आंदोलन होण्यापूर्वी 2-3 महिन्यापूर्वी माननीय जरांगे पाटील साहेबांच्या बरोबर वर्षा निवासस्थानी मी स्वतः मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या 2 बैठका घेतलेल्या आहेत. त्यांच्या भूमिका आम्ही सगळ्यांनी समजून घेतलेल्या आहेत. मराठा आरक्षण उपसमिती त्याच्यावरती काम करते आहे. फक्त आमचं एकच म्हणणं आहे की कायमस्वरूपी टिकणारं आणि कुठंही वरच्या कोर्टात ते फेटाळलं जाणार नाही असं कॉन्क्रीट आरक्षण मिळण्यासाठी जे जे करावं लागेल मी आपल्याला सांगतो. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असतील, माननीय सदस्य मंत्री असतील, हे काम दिलेले सगळे सरकारी अधिकारी असतील किंवा हायकोर्टमधली, सुप्रीम कोर्टमधली सिनियर तज्ज्ञ वकिलांची टीम असेल, या सगळ्या लोकांचं याच्यावर काम सुरू आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय दोघंही ते मॉनिटर करतायत, रोजच्या रोज त्याचा फॉलोअप घेत आहेत. त्यामुळं राज्य सरकार या बाबतीत सकारात्मक आहे, एवढंच मला माननीय जरांगे पाटील साहेबांना सांगायचं. सर, मराठा आणि कुणबी हे फरक असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलंय आणि जरांगे यांनी जातीचा आणि घटनेचा अभ्यास करून सल्लाही राणेंनी जरांगेंना दिलेला आहे. यावरती तुमची काय? माननीय राणे साहेबांचं वक्तव्य पाहिलेलं नाही, ऐकलेलं नाही, ते मी बघतो. राणे साहेब नेमकं कुठल्या संदर्भानं बोललेले आहेत
ते पाहिल्यानंतर मग माझं मत देतो मी मराठा त्याच्यावर. समाजाला घटना दुरुस्ती करून आरक्षण मिळावे किंवा ओबीसीतून आरक्षण मिळावे अशा प्रकारचे दोन प्रवाह सध्या राज्यामध्ये आहेत. यावर आपली प्रतिक्रिया. हे बघा, ओबीसीतून आरक्षणाचा विषय जेव्हा पुढे आला तेव्हा सर्वच नेत्यांनी महाराष्ट्रातल्या स्पष्ट भूमिका केलेली आहे की आम्हाला इतर कुणाच्या आरक्षणामध्ये वाटेकरी व्हायचं नाही, कुणाच्या तरी ताटातलं काढा आणि ते आमच्या ताटात वाढा असं म्हणणारा मराठा समाज नाही. त्यामुळं मी परत सांगेन आपल्याला, कायमस्वरूपी टिकणाऱ्या आरक्षणासाठी काय पर्याय आहेत याचा तज्ज्ञांकडून अभ्यास सुरू आहे. जस्टिस शिंदे साहेबांची समिती त्याच्यावरती काम करत आहे. जेव्हा 1, 2, 3 पर्याय या सगळ्या अभ्यासानंतर राज्य सरकारकडे येतील तेव्हा राज्य सरकार कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी निश्चितपणे सकारात्मक भूमिका घेईल. सर, काल नारायण राणे असं म्हणाले महसूल की वाढवण्यासाठी बियर विक्रीमध्ये शुल्क कमी करण्यात असा कुठलाही निर्णय झालेला नाही. राज्यामधल्या बियर उत्पादक कंपन्यांच्या संघटनेचं प्रतिनिधी मंडळ मला मागच्या महिन्यामध्ये भेटलं. त्यांनी मला सांगितलं की बियर मधल्या विक्रीचे दर इतर राज्यांमध्ये वेगळे आहेत, आपल्या राज्यामध्ये वेगळे आहेत. दराचं स्ट्रक्चर जर सगळीकडे एक असलं तर त्याच्यामध्ये महसूल वाढ होऊ शकते असं त्यांचं डेलिगेशनचं प्रेझेंटेशन निवेदन त्यांनी माझ्याकडे दिलेलं आहे. याच्या बाबतीत मी जरी तज्ज्ञ नसलो तरी अतिरिक्त मुख्य सचिव राज्य उत्पादन शुल्क, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, सहआयुक्त राज्य उत्पादन शुल्क अशा वरिष्ठ 4 ते 5 अधिकाऱ्यांचा मी अभ्यासगट निर्माण केलेला आहे. ज्याचं उदाहरण किंवा ज्याचा संदर्भ या उत्पादकांच्या शिष्टमंडळाने माझ्याकडे दिलाय, त्या राज्यातला अभ्यास करण्याचा सूचना मी त्या अभ्यास गटाला दिलेल्या आहेत. अभ्यास गटाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उचित निर्णय केला जाईल. अद्याप कुठलाही असा निर्णय दर कमी करण्याचा राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाने घेतलेला नाही. सर, काल नारायण राणे असं म्हणाले की मी शांतपुरी आहे, मी कुणबी प्रमाणपत्रे घेणार नाही. संजय राऊत जरा माहिती घ्या ना म्हणावं. संजय राऊत त्यांना म्हणावं तुम्ही आता विश्वज्ञानी आहात याच्याबद्दल दुमत नाही, पण जेव्हा वर्तमानपत्रातली बातमी आली त्याच्यामध्ये सुद्धा काय म्हटलंय, अभ्यास गट तयार केलाय. याचा अर्थ निर्णय घेतला का, निर्णय घेण्याचा GR काढला का. एखादं प्रतिनिधी मंडळ आपल्याला भेटतं, त्यांचं म्हणणं मांडतं, ते मांडल्यानंतर ते ऐकून घेणं आणि त्यांनी ज्या राज्यांचा संदर्भ दिला, या राज्यात असं आहे, या शेजारच्या राज्यात असं आहे, आम्ही म्हटलं बाबा त्याचा अभ्यास करू. याचा अर्थ अभ्यास करू म्हटलं म्हणजे लगोलग दर कमी केले काय. आणि समजा अभ्यास केला, अभ्यास गटाचं मत आलं आणि स्ट्रक्चर जर बदलून उत्पन्न वाढणार असेल तर विक्री वाढून उत्पन्न वाढणार असेल, त्याचा जो काही वर्ग आहे बियर सेवन करणारा तो देशी दारूकडे जायच्या ऐवजी गावठी दारूकडे, बेकायदेशीर दारूकडे जायच्या ऐवजी जर अशाकडे डायव्हर्ट झाला, जर समजा अहवाल तसा आला की याच्यामधनं बेकायदा दारू सुद्धा बंद होईल, अवैध दारू सुद्धा बंद होईल आणि रितसर लायसन्स्ड दारू आहे त्याचा निश्चितपणे खप वाढेल, असं जर काही आलं, हा जर तरचा प्रश्न आहे ना. एकदा अहवाल तर येऊ द्या, अहवाल आल्यावर त्याच्यावर निर्णय घेऊ. नारायण राणे असं म्हणाले की मी शान्नकुळी आहे, कुणबी प्रमाणपत्र मी घेणार नाही. कसं पाहिलं? मी म्हणलं ना, राणे साहेबांचं वक्तव्य मी म्हणजे बघतो, कारण मी ऐकलं नाही. काल दिवसभर मी बाहेर होतो, किंवा राणे साहेबांचं नेमकं काय मत आहे शहाण्णवकुळी मराठा आणि कुणबी मराठा यांच्या बाबतीत, ती किंवा ती क्लिप असेल तर ती पण पाहतो आणि मग त्याच्यावर बोलतो. गेल्या मराठा आरक्षणासंदर्भात जवळपास भरपूर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली, काल देखील एकाने आत्महत्या केली. जारंगेने अल्टिमेट दिलेला आहे. या संदर्भात तुम्ही जारंगे ज्या अल्टिमेट आहेत त्यांना काही बोलून मिटिंग करणार आहात आणि जे आत्महत्या करतायत त्यांच्यासाठी काय आव्हान करतो? मी मगाशी आवाहन केलेलं आहे की कुणीही मराठा समाजातल्या बांधव भगिनींनी टोकाची भूमिका घेऊ नये. राज्य सरकार याच्यावरती युद्ध पातळीवरती काम करत आहे आणि राहिला प्रश्न मान्य जरांगे पाटील साहेबांशी बोलण्याचा किंवा त्यांच्याशी संपर्क करण्याचा. राज्य सरकारचे प्रतिनिधी मंत्री असतील वेगवेगळे, आम्ही सतत त्यांच्याशी संपर्कामध्ये आहोत आणि निश्चितपणे सरकार जे काम करतंय ते अवगत करण्यासाठी आवश्यकता भासली तर जरांगे पाटील साहेबांची भेट सुद्धा आम्ही घेऊ. एक महत्वाचा प्रश्न आलाय. संजय राऊतांनी असे आरोप केलेले आहेत की पोलीस विभागाकडनं आम्हाला अशी माहिती मिळाली की काही मंत्र्यांना 15 लाखाचे हप्ते चालू आहेत, असं त्यांचे पोलीस सूत्रांकडनं त्यांना माहिती मिळाली. सरकार आपलं आहे, खरंच अशी काय वस्तुस्थिती आपल्याला आहे? त्यांना म्हणाव, एक मिनिट, संजय राऊतांना, विश्वज्ञानी संजय राऊत साहेबांना सांगा की तुम्ही कुठल्या पोलिसांनी माहिती दिली त्याचं नाव उघड करा, कुठल्या व्यक्तीचं नाव घेतलं ज्याला हप्ते मिळतात त्याचं नाव उघड करा,
कसे हप्ते देतात, कोण हप्ते देतात, त्याचं नाव उघड, मोगम हवेत तीर मारू नका म्हणावं. तुमच्याकडे काय माहिती असेल तर उघड करा ना, तुम्ही स्वतः नावं सांगा म्हणावं मीडिया समोर येऊन, आम्ही चौकशी करू त्याची. दोन मंत्री आमदारांना किती हप्ते मिळतात याची आकडेवारी माझ्याकडे आहे, असं संजय अरे राऊत द्या ना म्हणाव, आहे तर मग ती काय काय पुजून ठेवायला ठेवली का खिशात? तुम्ही माध्यमांसमोर येऊन सांगा ना. मी तेच म्हणतोय, तुम्हाला माहितीचा सोर्स कोण आहे? तुम्ही म्हणताय ना पोलिसांकडनं आली, कोण पोलीस अधिकाऱ्याने दिली, कर्मचाऱ्याने दिली, कुणी दिली, खऱ्या पोलिसांनी दिली का खोट्या पोलिसांनी दिली, हे एकदा समोर करा ना म्हणाव. ते नुसतं यादी त्यांनी राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे किंवा उपमुख्यमंत्र्यांकडे द्यावी. माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे जायला त्याला जायचं नसेल तर कुठल्याही यंत्रणेमार्फत त्यांच्याकडे पोच करावी. ऑथेंटिसिटी त्याची तपासली जाईल, ती माहिती त्याला काही बेस आहे का, त्याच्यात काही तथ्य आहे का, आणि तपासल्यानंतर सीएम डीसीएम साहेब त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील. राज्यामध्ये दुष्काळाचं संकट कायम आहे. मागच्या 3.5 महिन्यापासून राज्यात पाऊस नाही. दुष्काळाबाबत कॅबिनेटमध्ये कधी प्रस्ताव येणार आहे, काय सांगाल? महत्वाचा विषय. कालच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातल्या पीक पाण्याच्या परिस्थितीमध्ये आणि पावसाच्या परिस्थितीवरती चर्चा झाली. बहुतांशी धरणांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी पुरेल एवढा पुरेसा पाणीसाठा आपल्याकडे उपलब्ध आहे. एखादा दुसरा अपवाद वगळला तर पाण्याची टंचाई जुलै 2024 पर्यंतचे पाण्याचं नियोजन आपण केलेलं आहे. आणि काल मंत्रिमंडळामध्ये धोरणात्मक हाही चर्चा झाली की जुलै 2024 पर्यंत प्यायसाठी लागणारं जेवढं पाणी आहे तेवढं प्रथम आरक्षित ठेवावं आणि उरलेलं पाणी हे रोटेशन पद्धतीनं शेतीला द्यावं. अशा पद्धतीच्या सूचना सगळ्या माननीय पालकमंत्र्यांना काल सीएम साहेबांनी, दोन्ही डीसीएम साहेबांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यातल्या पाणी साठ्यांचं नियोजन करता येतं. शिरूर लोकसभा महेश लांडे तयारी करत असल्याचं सांगितलं लोकसभा. नाही, आता लोकसेवेच्या बाबतीत बघा, मी एकच सांगेन, आम्ही महायुती म्हणून ही लोकसभेची निवडणूक लढवणार आहोत. 45+ बहुमत मिळवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. माननीय शिवसेनेला शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या किती जागा येणार, भारतीय जनता पक्ष किती जागा लढवणार, माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती जागा, कुठल्या जागा लढवणार, हे महाराष्ट्रातलं सूत्र ठरवण्याचा अधिकार या 3 नेत्यांना, शिंदे साहेबांना, फडणवीस साहेबांना आणि माननीय दादांना. हे 3 जण जे सूत्र ठरवतील, ज्या नावाला टिळा लावतील उमेदवारीचा, तो उमेदवार महायुतीचा निवडून आणण्याची आमची जबाबदारी राहील. त्याप्रमाणे आम्ही सगळे ते काम करू. घ्या पटकन. हाँ, ललित पाटिल मामले में जो आपके ऊपर आरोप हुए, आपका भी नाम घुसा है, आप किस तरह से उसका जवाब देंगे? जो आरोप लगा रहे हैं उनके खिलाफ क्या कार्रवाई करें? पहला सवाल ये है. दूसरा कि इस पर आज फडणवीस साहब ने बोला कि तब दिसंबर 2020 में उनकी गिरफ्तारी हुई थी और 14 दिन के रिमांड के बाद भी उनका इंट्रोगेशन नहीं हो सका था. तो तत्कालीन सरकार में आप भी मंत्री थे, क्या आपके ऊपर भी कोई प्रेशर था? गृह राज्य मंत्री आप थे उस समय में. देखिए, पहला सवाल का मैं जवाब देता हूँ कि शिवसेना की उपनेता और प्रवक्ता श्रीमती सुषमाताई अंधारे जी ने मेरे ऊपर पिछले 2 दिन से जो आरोप लगाया है, इसके बारे में पहले मैंने उनको आह्वान किया था कि आपका स्टेटमेंट आप वापस ले लो, लेकिन कल उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस लेके कहा कि मैं स्टेटमेंट वापस लेने वाली नहीं हूँ. उन्होंने मेरे ऊपर जो आरोप लगाया वो ललित पाटिल ड्रग केस के मामले में लगाया था. अभी उसके बारे में मैंने कल दोपहर में उनको लीगल नोटिस मेरे एडवोकेट के तरफ से भेजा है. फिर भी कल उन्होंने नागपुर में प्रेस कॉन्फ्रेंस लेके ललित पाटिल केस का उन्होंने पहले आरोप लगाया, लेकिन कल बात करते टाइम उन्होंने जो एक न्यूज़पेपर में न्यूज आई थी उसके बारे में, एक्साइज डिपार्टमेंट की कई ट्रांसफर्स का विषय था, इतर कोई विषय थे, उसके बारे में बात की. लेकिन जिसका पुरावा करके वो पेपर दिखा रही थी वो एक न्यूज़पेपर का कटिंग था, वो उन्होंने दिखाया. लेकिन जो बातें उन्होंने की उसकी सब चर्चा बरोबर जो कागज वो दिखा रही थी, जो डेट का वो कागज था, उसके दूसरे दिन विधान परिषद में वो प्रश्न के ऊपर चर्चा हुई थी. दोनों तरफ के माननीय सदस्यों का जो प्रश्न उन्होंने उपस्थित किया उसका मैंने रिप्लाई दिया है. फिर भी कई मेरे डिपार्टमेंट के कई ऑफिसर्स का नाम माननीय सदस्यों ने सभागृह में लिया था. उनका इंडिपेंडेंट इंक्वायरी, उनका इंडिपेंडेंट सुनवाई मेरे ऑफिस में मेरे तरफ चल रहा है. उसकी 2 तारीख हो चुकी है.
उसमें से कई ऑफिसर लोगों ने रिटर्न स्टेटमेंट देने को और सप्लीमेंट्री डॉक्यूमेंट्स उसको अटैच करने को टाइम मांगा है। उनको मैंने एक टाइम का समय दिया है। जब वो सब मेरे सामने आएंगे तब उसकी सुनवाई लेने के बाद जो उसके ऊपर जो कार्यवाही जो एक्शन आगे ली है उसको मैं अगले सेशन के पहले माननीय विधान परिषद सभापति को और माननीय विधान परिषद उपसभापति महोदया को अवगत कराऊंगा। ये असेंबली के विधान परिषद के कामकाज का भाग है, इसलिए मैं इसके बारे में जो भी हुआ है उसको मैं माननीय सभापति महोदय उपसभापति महोदय को अवगत करूंगा। लेकिन श्रीमती अंधारे जी ने जो इश्यू के ऊपर मुझ पे आरोप लगाया उससे डाइवर्ट होके अभी ललित पाटिल का उन्होंने जिक्र नहीं किया मेरे बारे में, उनका फरार होने का जिक्र नहीं किया, वो डाइवर्ट हो गई मेरे डिपार्टमेंट के एक वर्तमान पत्र में आई हुई बात का न्यूज की तरफ। इसीलिए इसके ऊपर आगे क्या एक्शन लेनी है मैं आज जा रहा हूं मेरे गांव में, मेरे लीगल एडवाइजर से शाम को बात करके इसके ऊपर आगे की क्या एक्शन लेनी है मेरे लीगल कंसल्टेंट से बात करके उसके ऊपर मैं निर्णय लूंगा। नहीं, जो फडणवीस साहब ने बोला कि तब भी उनका इंट्रोगेशन नहीं हुआ था जब ये बात सही है। उनका मुख्यमंत्री से तब के तत्कालीन संबंध है, उनका प्रेशर था। माननीय उप मुख्यमंत्री फडणवीस साहब का इंटरव्यू आज मैंने भी देखा है। जो बात फडणवीस साहब ने कही वो बिल्कुल सच है। पहली बार ललित पाटिल को ड्रग्स केस में 2020 में पहली बार उसको पुलिस ने अटक किया था। उसको 14 दिन का रिमांड मिला था, लेकिन 14 दिन का रिमांड मिलने के बावजूद एक दिन भी वो ललित पाटिल पुलिस कस्टडी में नहीं रहा। वो हॉस्पिटल में उपचार ले रहा था, हॉस्पिटल में था, और हॉस्पिटल में होने की वजह से ललित पाटिल का वो टाइम इंटरोगेशन इंक्वायरी चौकसी नहीं हो पाई थी। इसमें यही बात सामने आती है कि जो व्यक्ति एक पक्ष का शहर अध्यक्ष था ललित पाटिल, उनके ही पक्ष की सरकार थी, जो माननीय फडणवीस साहब ने आज प्रेस कॉन्फ्रेंस में कहा। तो ये क्रिस्टल क्लियर है कि किनके प्रेशर की वजह से उसको इंटरोगेशन नहीं हुआ, उसको हॉस्पिटल में भर्ती करके उसके बाद उसको जमानत हो गई। अभी प्रश्न ये खड़ा होता है कि जो श्रीमती सुषमाताई अंधारे मेरे और माननीय हमारे सहकारी मंत्री दादाजी भुसे का नार्को टेस्ट करने की बात कर रही है, अभी 2020 का ये जो इंसिडेंस है इसके बारे में किसकी नार्को टेस्ट करनी चाहिए, इसका जवाब श्रीमती सुषमाताई अंधारे ने देना चाहिए। ललित पाटिल वाले मामले में कुल 15 लोगों की गिरफ्तारी हुई, जिसमें 15वां ललित पाटिल पकड़ा गया। आप जिस तरह से कह रहे हैं कि 2020 में जब गिरफ्तार हुआ, पूछताछ न हो तो हॉस्पिटल में एडमिट हो गया। 2 अक्टूबर इस बार उसी हॉस्पिटल से वो भाग जाता है, और यहाँ पर जब पकड़ा जाता है तो बोलता है मुझे भगाया गया है। आपको क्या लगता है कि कौन ऐसा ताकत है उसके पीछे कि वो जेल में ना रह करके भाग जाए हॉस्पिटल से? इसके पीछे कौन है, आपको क्या लगता है? ये तो पुलिस ही बता पाएंगे। अभी इस बारे में चौकसी चालू है। ललित पाटिल को पुलिस हिरासत में लिया है, पुलिस का चौकसी इन्वेस्टिगेशन और उनको इंटरोगेशन चालू है। जब पुलिस ऑफिसर्स या सीनियर पुलिस ऑफिसर जिनके पास इसका तपास है वो जब कोई कंक्लूजन पे आएंगे तभी इसके बारे में कुछ बात करनी ठीक रहेगी। मेरा भी ये कहना है कि पुलिस को उनका इन्वेस्टिगेशन करने दो। हमारी स्टेटमेंट की वजह से और किसी इतर व्यक्ति की स्टेटमेंट की वजह से वो इंटरोगेशन में बाधा न पड़े, इसलिए जब तक पुलिस कोई कंक्लूजन पर नहीं आती तब तक इसके बारे में ज्यादा बात करनी उचित नहीं रहेगी। देसाई सर, वही एनसीपी के नेता रोहित पवार मांग करते कि इस पूरे मामले की जांच सीबीआई से हो। क्या आप भी मांग करते हैं, आप भी चाहते हैं इसकी जांच सीबीआई, ताकि जो सच है वो सामने आए? राज्य सरकार की यंत्रणा बहुत पावरफुल है, बहुत सक्षम है, हमारे पुलिस का नाम है। बहुत सारे क्रिटिकल केसेस को भी महाराष्ट्र पुलिस ने सॉल्व किया है, इसमें के गुनेगार को पकड़ा है। इसीलिए महाराष्ट्र पुलिस कैपेबल है। ये तपास किसी और यंत्रणे के पास देने की जरूरत नहीं है, ऐसा मेरा कहना है। जैसे साहब कॉन्ट्रैक्ट भर्ती को लेकर आज फडणवीस साहब ने खुलासा किया कि तत्कालीन सरकार ने ये सब सामने लाया था और आपकी सरकार उसको इम्प्लीमेंट कर रही थी, लेकिन आपको रद्द कर दिया है। तो क्या आपकी क्या? बरोबर है, माननीय फडणवीस साहब ने जो कहा वो बिल्कुल ठीक है। कॉन्ट्रैक्ट भर्ती का निर्णय पहले माननीय उद्धव जी ठाकरे साहब का जो महाविकास आघाड़ी का सरकार था उसी सरकार की कार्यकाल में हुआ था। जो फडणवीस साहब ने कंत्राट भर्ती के कॉन्ट्रैक्चुअल भर्ती के बारे में जो आज स्टेटमेंट दिया है उससे मैं सहमत हूँ।
आपके डिपार्टमेंट को लेकर आरोप लगाया गया है कि बियर खिलाने की सरकार सबको जो है कोशिश कर रही है, बियर के दाम घटाने की कोशिश कर रही है, कितनी सच्चाई इसमें क्या है? मैंने अभी बताया, बियर उत्पादक जो महाराष्ट्र की कंपनियां हैं, उनके मैन्युफैक्चरिंग एसोसिएशन का एक डेलीगेशन पिछले महीने मुझे मिला था। उनका ये कहना था कि जो हमारे सराउंडिंग स्टेट्स है उसमें बियर सेल का रेट का स्ट्रक्चर अलग है और महाराष्ट्र का स्ट्रक्चर अलग है। उनका कहना था वो बाजू वाले स्टेट के स्ट्रक्चर अगर हमारे स्टेट में लागू हो जाए तो हमारा सेल बढ़ सकता है। लेकिन मैंने इतना ही कहा उन लोगों को कि मैं इसके लिए एक स्टडी ग्रुप फॉर्म करूंगा और एडिशनल चीफ सेक्रेटरी स्टेट एक्साइज, कमिश्नर स्टेट एक्साइज, ज्वाइंट कमिश्नर स्टेट एक्साइज, इनका एक 5 सदस्यों का मैंने स्टडी ग्रुप फॉर्म किया है। वो स्टडी ग्रुप वो बियर मैन्युफैक्चरिंग एसोसिएशन का जो कहना है वो कहना बाजू के स्टेट का जो स्ट्रक्चर है वहां का स्ट्रक्चर का स्टडी, और अगर रेवेन्यू गेन होता है, रेवेन्यू में बढ़त होती है या रेवेन्यू में घट होती है, ये दोनों बाजू का स्टडी करेंगी। और ये स्टडी ग्रुप का जब रिपोर्ट हमारे पास आएगा तभी उसके ऊपर निर्णय लिया जाएगा। अभी तक ऐसा दाम घटाने का कोई भी निर्णय मेरे डिपार्टमेंट में नहीं लिया है। जैसा साहब आप एनडीए का हिस्सा है शिवसेना, और प्रधानमंत्री मोदी को लेकर विपक्ष, इंडिया अलायंस के लोग, कांग्रेस के लोग, सभी लोग जो है हमला बोल रहे थे कि प्रधानमंत्री इजराइल और फिलिस्तीन पर नहीं बोल रहे, फिलिस्तीन को मदद नहीं भेज रहे। कल प्रधानमंत्री ने खुद भी ट्वीट करके बताया कि उनकी प्रधानमंत्री राष्ट्रपति से बात हुई, फिलिस्तीन के मदद भी भेजी जाएगी और भारत आतंकवाद के खिलाफ है, जो हमास आतंकी संगठन है उसके खिलाफ है, फिलिस्तीन के खिलाफ नहीं है। तो जो लोग इस पर राजनीति कर रहे थे, हमने इस पर कई सारे बयान देखे, कई बड़े बड़े नेताओं के बयान देखे, शरद पवार से लेकर तमाम नेताओं के, कांग्रेस के, इसको आप कैसे देखते हैं? देखिए, किसी भी स्टेट में, किसी भी कंट्री में अगर कोई आतंकवादी विचारों को सपोर्ट करता है या आतंकवादी एक्टिविटीज करता है, उसको कोई भी सपोर्ट नहीं करेगा। देखिए, मुंबई ने आतंकवादी हमला सहन किया है एक बार, दिल्ली के पार्लियामेंट के ऊपर एक बार आतंकवादी हमला हुआ है, उसके परिणाम क्या होते हैं, कितने दिन भुगतने पड़ते हैं, ये भुगतने वाला हमारा देश है। ऐसी इतर किसी देश को ये भुगतना ना पड़े, इसीलिए जो भी आतंकवादी एक्टिविटीज करते हैं, आतंकवादी विचार वहां पे होते हैं, उसी किसी आतंकवादी विचारों को अपना देश कभी भी समर्थन नहीं करेगा। माननीय प्रधानमंत्री जी ने जो भूमिका ली है वो देश हित की भूमिका है। जो देश का अभी का सिचुएशन है, देश की जो काम करने की पद्धति है, उसके बारे में प्रधानमंत्री का जो स्टैंड है उसको हम लोग सब सपोर्ट करते हैं। बाकी लोग तुष्टीकरण के लिए कर रहे हैं, बाकी लोग को क्या करना है उनकी राय है, उनको जो बोलना है वो बोल सकते हैं। लेकिन माननीय प्रधानमंत्री का, हम एनडीए का घटक होने की वजह से जो स्टैंड माननीय प्रधानमंत्री ने लिया है वो प्रधानमंत्री के साथ हम सब लोग खड़े हैं। ओके, थैंक यू। ओके।